आज आपण पाहणार आहोत इरा सेशन 1. तर इरा सेशन 1 कशाप्रकारे सोडवायचं आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपल्याला चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर 1 पासून तर 50 पर्यंतचे संपूर्ण व्हिडिओ इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि मराठी लँग्वेजमध्ये या चॅनलवर मी अपलोड करणार आहोत. त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर कशाप्रकारे सोडवायचं आहे बघा इरा सेशन 1. तर त्यासाठी बघा जे इम्पॉर्टंट आहे तेच आपण आज सोडवणार आहोत. म्हणजे जे मॅन्डेटरी दिलेले आहे, ज्याचे मार्क्स यामध्ये आपल्याला दिलेले आहेत तेच आपण आज सोडवणार आहोत. तर पाहू शकता या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर जे हे ॲरो दिलेलं आहे राईट साईडला, राईट ॲरो दिलेला आहे त्याला डाऊन करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केलं तर ते डाऊन होते. आता यामध्ये जे ऑरेंज कलरमध्ये जे व्हिडिओ दिलेले असेल ते आपल्याला संपूर्ण पाहून घ्यायचा आहे. जसा हा एम-एस-सी-आय-टी इंट्रोडक्शन हा व्हिडिओ दिलेला आहे ऑरेंज कलरमध्ये. किती मिनिटाचा आहे? 4-4.5 मिनिटाचा व्हिडिओ यामध्ये दिलेला आहे. तर संपूर्ण व्हिडिओ आपल्याला ते पाहायचा आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यानंतर जर ऑरेंज जर दिलं असेल तर ते सुद्धा आपल्याला ग्रीन करून घ्यायचं आहे ते पाहून. ठीक आहे, एवढं कंपल्सरी करायचं आहे. त्यानंतर जे ऑरेंज आणि ब्लू कलरमध्ये दिलेले आहे ते सोडवायचे आहे. ब्लू कलरमध्ये आपल्याला नॉलेज चेक दिलेला आहे आणि ऑरेंज कलरमध्ये आपल्याला व्हिडिओ पाहायचे आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहायचे आहे. तर ज्या ज्या ठिकाणी ते असेल ते ते आपल्याला पाहून घ्यायचे आहे व्हिडिओज. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा. याच्या अगोदर जे ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ असेल ते आपल्याला संपूर्ण पाहून घ्यायचे आहे. त्यानंतर टेस्ट युअर नॉलेज दिलेलं आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला ते नॉलेज चेक कशाप्रकारे सोडवायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ यामध्ये दिलेला आहे. तर व्यवस्थित पाहून घ्या. आणि त्यानंतर आपलं पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी तिथं दिलेलं आहे. तर नॉलेज चेकवर क्लिक करा. या अगोदर मी हे सोडवलेलं आहे. त्यानंतर बघा कशाप्रकारे तुम्ही 10 वेळा हे अटेम्प्ट करू शकता. म्हणजे 10 टाईम तुम्ही अटेम्प्ट करू शकता. तर इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, फिजिकल पार्ट्स ऑफ अ कॉम्प्युटर दॅट यू कॅन सी अँड टच आर कलेक्टिव्हली कॉल ॲज म्हणत आहे. तर ज्याला आपण हात वगैरे लावू शकतो कॉम्प्युटरच्या पार्ट्सला त्याला काय म्हटलं जाते म्हणत आहे. तर त्याला आपण हार्डवेअर म्हटलं जाते. तर हार्डवेअरवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो प्रश्न आपण इथे सोडवलेला आहे तो इथे ग्रीन झालेला आहे. पाहू शकता जो ग्रीन आहे तो सोडवलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्सवर आपण इथं आलेलो आहोत. त्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. A purpose of an dash dash is to organize and control hardware and software so that the computer and smartphone behave in an efficient way म्हणत आहेत. तर त्याला आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हटल्या जाते. तर ऑपरेटिंग सिस्टीमवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक्झामचं इथे पॉपअप आलेलं आहे. तर अशा प्रकारचे एक पॉपअप येईल त्याला येस बटनावर क्लिक करायचं आहे. येस बटनावर क्लिक केल्यानंतर आपलं हे जे नॉलेज चेक सोडवलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी ग्रीन झालेलं शो होईल. बघा पाहू शकता या ठिकाणी ग्रीन आहे. मी याच्या अगोदर हे सोडवलेलं आहे त्याच्यामुळे ते ग्रीन आहे ऑलरेडी. पाहू शकता हा तिसरा अटेम्प्ट होता आपला. तर पूर्णपैकी पूर्ण इथे स्कोर्स आलेला आहे आणि कोणत्या डेटला आपण ते सोडवलं त्याची डेटसुद्धा या ठिकाणी आपल्याला शो होत आहे. तर या स्कोर्सवर पूर्ण लक्ष ठेवायचं आहे कारण हे आपल्याला पूर्णपैकी पूर्ण घ्यायचं आहे. त्यानंतर या ॲरोवर क्लिक करा आणि त्यामध्ये पाहून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला दुसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे. तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करायचं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, आयडेंटिफाय द फीचर इन गुगल लेन्स दॅट ट्रान्सलेट टेक्स्ट फ्रॉम इमेजेस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन आहे. त्यालाच आपण OCR सुद्धा म्हटले जाते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सबमिट करा. ग्रीन झालेलं आहे. त्यानंतर बघा गुगल लेन्स असिस्ट इन सॉल्विंग मॅथ प्रॉब्लेम बाय युजिंग म्हणत आहे. तर मॅथ सॉल्व करण्यासाठी गुगल लेन्स कशाचा वापर करते बघा. तर AI पॉवर इक्वेशन स्कॅनरचा. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे पॉपअप आलेला आहे एंड एक्झामचा, त्याला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर या ॲरोवर क्लिक करा
या ठिकाणी आपल्याला तिसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर तिसऱ्या नॉलेज चेकवर आपल्याला क्लिक करा. तिसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक केल्यानंतर याच्या अगोदर मी 2 नॉलेज चेक सोडवलेले आहेत. सेमच प्रश्न असतात, क्वेश्चन्स असतात त्यामध्ये आणि ज्यातून स्टार्ट करायचं आहे. तर पहिला प्रश्न, हाऊ डज द ChatGPT हेल्प इन कंटेंट जनरेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इट जनरेट ह्युमन लाइक टेक्स्ट आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हाय इज ChatGPT वाईडली यूज फॉर अँसरिंग क्वेश्चन्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 4 दिलेलं आहे. इट प्रोव्हाइड AI जनरेटेड रिस्पॉन्सेस बेस्ड ऑन ट्रेनिंग डाटा, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर पाहू शकता या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला स्मार्ट टायपिंग स्किल्सच्या ॲरोवर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ॲरोवर क्लिक करा आणि यामध्ये आपल्याला जे टायपिंगची दिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. तर टायपिंगची प्रॅक्टिस यातनी पाहून घ्या कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे. बघा या ठिकाणी दिलेलं आहे, तर ती टायपिंगची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. टायपिंग प्रॅक्टिसवर क्लिक करा. याच्यामध्ये तुम्ही काहीही टाईप केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. याची कोणत्याही प्रकारची मार्क वगैरे नाही. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर हे झालं आपलं टायपिंगची प्रॅक्टिस. टायपिंग प्रॅक्टिस झाली. त्यानंतर बघा आपल्याला काय सोडवायचं आहे. त्यानंतर आपल्याला MS ऑफिस स्किल्स विंडोजवर या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो त्याच्या खाली आल्यानंतर इथे टेस्ट युअर नॉलेज दिलेलं आहे. तर हे नॉलेज चेक आपलं 4थं असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. याच्या अगोदर मी 2 सोडवलेलं आहे आणि हे अटेम्प्ट आपला तिसरा असणार आहे. तर याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, इफ यू विश टू अरेंज द ओपन टास्क विंडोज विच ऑफ दिस ऑप्शन विल यू यूज म्हणत आहे. तर आपल्या टास्कची फेरमांडणी करायची जर असेल तर आपण या ऑप्शनचा वापर केला जाते. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. वेअर विल यू प्लग इन द हेडफोन टू लिसन टू द ऑडिओ ऑन युअर कॉम्प्युटर. कॉम्प्युटर ऑडिओ ऐकण्यासाठी आपण हेडफोन कुठं प्लग इन करू शकतो. बघा या ठिकाणी प्लग इनचं ऑप्शन दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण ते प्लग इन करू शकतो. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. विच ऑफ दिस डिव्हाइस विल यू यूज टू लिसन टू साऊंड अँड म्युझिक ऑन युअर कॉम्प्युटर म्हणत आहे. आपल्या कॉम्प्युटरवर साऊंड आणि म्युझिक ऐकण्यासाठी आपण हेडफोनचा वापर करत असतो. पाहू शकता या ठिकाणी हेडफोन. तर याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर बघा, अँड दॅट दॅट डिटरमाइन विच कॉम्प्युटर रिसोर्स विल बी युटिलाइज फॉर सॉल्विंग विच प्रॉब्लेम अँड द ऑर्डर इन विच दे विल यूज म्हणत आहे. तर त्याला ते सर्व कामं आपण ऑपरेटिंग सिस्टममुळे करू शकतो किंवा ऑपरेटिंग सिस्टम ते कामं करतात. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. द डेस्कटॉप कन्सिस्ट ऑफ 3 मेन पार्ट्स म्हणत आहे. तर डेस्कटॉपचे 3 पार्ट्स कोणते म्हणत आहे. तर डेस्कटॉपचे कोणते पार्ट्स आहे बघा 3. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर आयकॉन, वॉलपेपर आणि टास्कबार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. एंड एक्झामवर इथे येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली एक्झाम एंड झालेली आहे आणि या ठिकाणी तिसरा अटेम्प्ट आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 4थं नॉलेज चेक सोडवायचं आहे. त्यानंतर 4थं नॉलेज चेक झाल्यानंतर बघा या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर या सेशन कंप्लीशन टेस्टवर क्लिक करा. या ठिकाणी क्लिक करायचं आहे. याच्या अगोदर 2 अटेम्प्ट झालेले आहे आपले. त्यानंतर याच्यातून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये शेवटचे 10 प्रश्न दिलेले आहे हे ऑब्जेक्टिव्हचे. तर पहिला प्रश्न त्यापैकी, युअर टीचर वॉन्ट टू कीप स्टुडंट मार्क्स अँड अटेंडन्स इन वन प्लेस, व्हॉट सिस्टम इज युजफुल म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा. तर याचं उत्तर इन्फॉर्मेशन सिस्टीम दॅट विल लाईक अ डिजिटल रजिस्टर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू यूज युअर फोन टू सर्च अ सायन्स टॉपिक अँड सेंड इट युअर फ्रेंड ऑन व्हॉट्सअप, व्हॉट हेल्प यू डू धिस म्हणत आहे. तर याचं उत्तर सॉफ्टवेअर, इंटरनेट आणि डिजिटल टूल टुगेदर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हाय डू पीपल से दॅट IT इज इम्पॉर्टंट इन डेली लाईफ म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे, इट हेल्प्स अस लर्न
टॉक, स्टोअर अँड शेअर इन्फॉर्मेशन युजिंग डिजिटल टूल्स. हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. विच ॲक्टिव्हिटी शो दॅट आय टी इज यूज इन स्कूल लर्निंग म्हणत आहे. तर याचं उत्तर असणार आहे बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3, टीचर युजिंग गुगल मीट फॉर ऑनलाईन क्लासेस. तर हे त्याचं उत्तर आहे. यू अँड युअर फ्रेंड यू बोथ आर वर्किंग ऑन द सेम फाईल इन युअर प्रोजेक्ट ॲट द सेम टाईम फ्रॉम युअर ओन होम्स हाऊ इज पॉसिबल म्हणत आहे. तर याचं उत्तर असणार आहे बघा क्लाउड कॉम्प्युटिंग दॅट हेल्प शेअरिंग अँड एडिटिंग ऑनलाईन. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. युअर फ्रेंड सेज कॉम्प्युटर सायन्स अँड आय टी आर सेम, व्हॉट विल यू एक्सप्लेन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा कॉम्प्युटर सायन्स मेक सॉफ्टवेअर अँड आय टी युजेस इट डू वर्क म्हणत आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. युअर टीचर इज युजिंग पॉवरपॉईंट फॉर एक्सप्लेनिंग लेसन्स, व्हॉट टाईप ऑफ सॉफ्टवेअर इज इट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे बघा प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर फॉर शोविंग स्लाइड्स. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट हॅपन व्हेन यू गिव्ह अ प्रिंट कमांड फ्रॉम युअर कॉम्प्युटर म्हणत आहे. तर याचं उत्तर असणार आहे बघा ऑप्शन 4, इट सेंड द फाईल टू द कम्प्युटर फॉर प्रिंटिंग आउटपुट. हे त्याचं उत्तर असणार आहे. व्हॉट इज द रोल ऑफ अँड ऑपरेटिंग सिस्टीम इन युअर कॉम्प्युटर म्हणत आहे. तर याचं उत्तर इट हेल्प्स हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर वर्क टुगेदर प्रॉपरली. हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. यू एंटर युअर नेम इन अन एक्झाम फ्रॉम युजिंग कीबोर्ड, व्हॉट टाईप ऑफ डिव्हाइस इज इट म्हणत आहे. तर त्याला आपण इनपुट डिव्हाइस म्हटलं जाते. तर इनपुट डिव्हाइसवर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन NTS कम्प्लिटली सोडवणं झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला सेशन 1 कम्प्लीट सोडवायचं आहे.